लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की इकडे जीवा आणि पार्थ दोघेही किचनमध्ये असतात. पार्थ म्हणत असतो, जीवा सगळं काही ठीक आहे ना, म्हणजे अपघात जसा लपवला तसा आणखी काही लपवत नाहीस ना. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही रे दादा, काही नाही लपवत. त्यावर इकडनं पार्थ म्हणत असतो, हे बघ, तुला जर काही सांगायचं वाटलं ना तर तू सांगू शकतोस. असं म्हटल्याबरोबर जीवा विचार करू लागतो, मी सगळं काही दादाला सांगू का? मनसुद्धा मोकळं होईल आणि जेव्हा घरच्यांना हे सत्य कळेल तेव्हा दादाचा सपोर्टसुद्धा भेटेल. असंही ते जीवा मनातच विचार करत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य असते ती सुद्धा नंदिनीला विचारत असते, काय ग ताई, काय विचारते मी तुला? तू आईच्या पोटातले आरुषी गप्पा मारायचीस, मग तुझ्याच बाळाशी का बोलत नाहीस? असा प्रश्न विचारल्याबरोबर नंदिनी मनात विचार करू लागते, काव्याचा हा संशय मला इथेच मिटवायला हवा, नाहीतर तिच्या मनात आणखी काहीतरी गोष्टी येतील. असं म्हणून तिला समजायला जाते, ए येडाबाई, काय ग तू, चल इकडे, तुला मी सांगते. असं म्हणून तिला साईटला बसवते आणि तिला म्हणत असते, काय ग काव्या, तुला वाटतं का मी माझ्या बाळाशी बोलत नसेल? अगं आमची तर वेळ ठरलेली. त्यावर काव्य म्हणते, काय म्हणतेस? अगं हो, मी तर जीवाशी सुद्धा इतकं बोलत नाही तितकं माझ्या छकुलीशी बोलते. मी जेव्हा खालून जेवून येते का दुपारी तेव्हा मात्र माझे डोळे तराटलेले असतात, पण मात्र ह्या छकुलीला तेव्हाच बोलायचं असतं. तेव्हा मी तिला बजावून सांगते की तू जेव्हा स्कूलमध्ये जाशील तेव्हा तू 5 मिनिटं जरी मला झोपायचा वेळ मागितलास तरी सुद्धा मी तुला देणार नाही बघ. असं म्हटल्यावर कुठे ती ऐकते आणि मग मी आराम करते. असं बोलून नंदिनी आता सगळ्या गोष्टी काव्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. आता काव्याला सुद्धा पटलेलं असतं. काव्या म्हणत असते, हे बघ ताई, जेव्हा तू छकुलीशी बोलशील का तेव्हा तू मला सुद्धा बोलव, म्हणजे मी सगळं काही रेकॉर्ड करून घेईन. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, हो ग बाई, बोलवते. आता काव्या म्हणत असते, ताई तुझं बरे बाई, तुझी छकुली तुझं ऐकतं तरी, नाहीतर माझा बेबो अजिबातच ऐकत नाही. अगदी बाबावर गेलाय बघ त्याच्या, अशा लाता मारतो की विचारू नको. ताई एक काम करतेस का, तू सुद्धा हात लावून बघतेस का, म्हणजे तुला सुद्धा फील होईल. असं म्हणून आता काव्या तिचा हात घेते आणि तिच्या पोटावर ठेवत असते. जेव्हा नंदिनी काव्याच्या पोटावर हात ठेवते तेव्हा तिला सुद्धा फार भारी वाटलेलं. त्यावर इकडनं काव्या म्हणत असते, बेबूला मावशी आवडली वाटतं, मावशीचं ऐकायला लागले बाळ. असं म्हणून सगळ्या गप्पा सांगत असते. आता तिच्या गप्पा सायलेंट केलेल्या आहेत आणि नंदिनीला जे फील होत असतं ते इथे दाखवलेलं आहे. नंदिनीच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं असतं, पण ते काव्यापासनं लपवण्याचा ती प्रयत्न करत असते. तिला भरून आलेलं असतं. तिला वाटत असतं की हे सुख माझ्या आयुष्यात का नाही, याचा ती विचार करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवा विचार करत असतो की सांगू का नको. त्याचा निर्णय झालेला असतो की मी सांगून टाकतो एकदाचं. आता तो सांगणारच तितक्यात माननी बाहेरून आवाज देते, अरे झाले का नाही तुमचे लाडू? असं म्हटल्याबरोबर जीवा थांबतो. इकडनं पार्थ म्हणत असतो, ही म्हातारी काय आपल्याला जगून देणार नाही. काय रे जीवा, काय विचारतोय? तुला काही सांगायचंय का मला? सांगून टाक की. त्यावर इकडनं जीवा म्हणत असतो, नाही रे दादा, काही नाही, सगळं काही ठीक आहे, तू नको टेन्शन घेऊ. काही असेल तर मी नक्की सांगेल. लाडू बनव बाबा, नाहीतर म्हातारी आपला जीव घेईल. बघ माझे 4 लाडू झालेत, अरे तुझा एकच लाडू होतोय आणखी. असं म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, हो रे बाबा बनवतोय, पण तो कुठे गोल होतोय? तेव्हा जीवा म्हणतो, थांब मी तुला सांगतो. आता इकडे जीवा मनात विचार करतो, बरं झालं मी दादाला काही सांगितलेलं नाही. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही रम्या असते ती आवरावर करत असते. तितक्यातच छान तिला खमंग असा लाडवाचा वास येतो. त्यामुळे ती म्हणत असते, वाव किती छान वास येतोय, कशाचा वास आहे हा? त्यावर इकडनं वसू म्हणत असते, अगं येणारच की, लाडक्या सासूबाई आणि बायली वेडे नवरे आहेत ते मिळून ओटचे लाडू बनवतात स्वयंपाकघरात. त्यावर रम्या म्हणत असते, अरे वा मस्तच की, मग मी पण खाणार. काय रम्या, तू काय गरोदरच का? आई काय पण काय बोलतेस ग, काय पण काय काय? अगं गरोदर बायकांसाठीच केले जातात हे लाडू. मी काय म्हणते रम्या, लाडू खायचेत ना तुला तर सोपं आहे की मग. त्यावर रम्या म्हणत असते, कसं? अगं तू आणि विजयराव मनावर घ्या की, मग मी 2-3 किलोचे लाडू बनवीन तुझ्यासाठी. असं म्हटल्याबरोबर रम्याचा पारा चढलेला असतो. आई काय बोलतेस तू नॉनसेन्ससारखं? लाडू खाण्यासाठी मी प्रेग्नेंट होऊ का आता? त्यावर वसू म्हणत असते, अगं कधी ना कधी तर बाळाची तुम्ही प्लॅनिंग करणारच आहात ना, मग आता का नाही? त्यावर इकडनं रम्या म्हणत असते, अजिबातच नाही. तू विषय उगाच भलतीकडेच नेऊ नको आई. प्लॅनिंग करायची नाही तुला तर आपल्या मिशनबद्दल प्लॅनिंग कर. कसलं मिशन? अगं आई तू विसरलीस का? तुझं खरंच वय झाले. आपलं मिशन नाही का गं, आपल्याला त्या आर्यासोबत मैत्री करायची म्हणून आपण ठरवलंय ना. त्यावर वसू म्हणत असते, आपण लाख ठरवू गं, पण ते झालं तरी पाहिजे. अगं आई मी रम्या शितोळे, तुला आठवत नाही का मी काव्यासोबत मैत्री केली होती असंच गोड बोलून? त्यावर वसू म्हणत असते, मग कशी मैत्री करणार आहेस आता तिच्यासोबत? काय प्लॅनिंग ठरवलंय? नाही गं प्लॅनिंग नाही केलं, पण करते ना. ओके करायचंय का आणखी? हो गं बाई करायचंय. म्हणजे बघ ना, ती आर्या प्रेग्नेंट आहे, एक डॉक्टर आहे. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे?
असं म्हणून आता वसूला विचारत असते, आई मला एक सांग, आई जेव्हा मी तुझ्या पोटात होते तेव्हा खरं तर तू ऑफिससुद्धा सांभाळत होतीस, तेव्हा असं तुला काय केल्यामुळे आनंद भेटायचा? त्यावर वसू म्हणत असते, तुझ्या बाबांनी काळजी घेतली ना तर मला फार बरं वाटायचं, मला छान वाटायचं, दिवसभराचा शेण जायचा माझा, असं वसू सांगत असते. त्यावर इकडनं रम्या म्हणत असते, काळजी, ओके काळजी, असंही मुलींना काळजी आणि अटेन्शन हवंच असतं. तू आता बघच आई, या आर्याशी मी मैत्री कशी करते, असं म्हणून मोबाईल हातात घेत असते. वसू म्हणत असते, काय करतेस आता? अगं आर्याला कॉल करते. तिचा नंबर तुझ्याकडे कधी आला? अगं ही रम्या शितोय, हे तर एवढं तर मॅनेज करू शकते ना, असं म्हणून तिला कॉल करते आणि वसूला सुद्धा ते सगळं काही ऐकायला बोलवत असते. आता कॉल केल्याबरोबर लगेच आर्या उचलत असते. आर्या म्हणत असते, कोण? त्यावर इकडनं रम्या म्हणत, तुझी भविष्यात होणारी मैत्रीण, असं म्हटल्याबरोबर आर्याला आवाज लगेच कळलेला असतो. आर्या म्हणत असते, रम्या शितोळे, हे बघ मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही, असंही ते चिडतच म्हणत असते. इकडनं रम्या म्हणत असते, अगं हॅलो आर्या, ऐक माझं, 1 मिनिट ऐक, असं चिडू नको, असं चिडणं तुझ्या बाळासाठी बरं नाही आहे, असं म्हटल्याबरोबर लगेच आर्या शांत झालेली असते, पोटावर हात ठेवते आणि शांत होते. त्यावर इकडनं जी काही रम्या असते ती म्हणत असते, हे बघ जे झालं त्यासाठी खरंच मनापासून सॉरी, चुकलं माझं, पण आता खरं सांगू का तुला, तुझी काळजी वाटत होती म्हणून मी फोन केला. हे बघ आमच्या घरात आता काव्या आणि नंदिनीची काळजी घ्यायला सगळे देशमुख आहेत, पण तुझी काळजी घ्यायला कुणीच नाही ना. बघ ना, तू प्रेग्नेंट असून सुद्धा तुझी काळजी कोण घेणार? आता तो चैतन्य आहे, तो सुद्धा कामात असेल म्हणून तुझी काळजी वाटत होती. अगं इकडे आमच्या घरात खरं तर नंदिनी आणि काव्यासाठी पार्थ आणि जीवा ओटचे लाडू बनवतात. आता हे ऐकल्याबरोबर इकडनं आर्याला हे खटकलेलं असतं. आर्या म्हणत असते, काय जीवा नंदिनीसाठी लाडू बनवतोय, असं म्हणून त्यातच हरवून गेलेले असते. इकडं रम्या म्हणत असते, काय गा आर्या, ऐकतेस ना तू माझं? आर्या म्हणत असते, हो हो बोल. त्यावर इकडनं रम्या म्हणत असते, अगं त्यासाठीच मी म्हणते, मी तुझ्यासाठी लाडू पाठवून देते ना, तुझा ॲड्रेस पाठव बरं, असं म्हणून हातात पेन घेऊन बसलेली असते. आता इकडे आर्यालाच खटकलेलं असतं, आर्याला राग आलेला असतो. आर्या म्हणत असते, खरं तर नको माझं मी बघून घेईल, असं म्हणून परदेशीन तोंडावरच फोन कट करून टाकते. आता जेव्हा कट करून टाकते तेव्हा मात्र इकडे रम्याला फार राग आलेला असतो. इकडनं वसू म्हणत असते, बघितलंस ना, मी म्हटलं होतं ना, ही आर्या इतक्या लवकर जाळ्यात अडकणार नाही आपल्या. रम्याची मात्र इकडे चिडचिड होत असते, तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ आणि जीवाचे लाडू बनवून तयार असतात. ते दोघी आता लाडू बाहेर घेऊन येतात, तेव्हा खरं ह्या दोघी त्याचं कौतुक करत असतात. इकडनं नंदिनी म्हणत असते, अरे वा मुलगी शिकली, प्रगती झाली. त्यावर इकडनं काव्या म्हणत असते, मुलगा शिकला आणि विकास झाला, क्या बात हे देशमुख, खरंच लाडू वगैरे चक्क, आणि जीवा मस्तच की. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत असते, काय पार डायरेक्ट ओटचे लाडू वगैरे, चांगलीच प्रगती की. त्यावर जीवा म्हणत असतो, हो चांगलीच प्रगती की, साहेबांनी हातसुद्धा भाजून घेतलाय, असं म्हणून काव्यासमोर पार्थ हात पुढे करत असतो. आता काव्या त्याला फुंकर मारत असते. तेव्हा खरं तर इकडनं जी काही माननी असते ती म्हणत असते, अरे वा काय माझी पोरत कार्टी, खरंच एक म्हणतोय मी हात भाजला, दुसरं म्हणतोय मी ह्याला शिकवलं, आईने कुठे काय केलं, आईचं नाव तरी कुणी घेते का? तेव्हा जीवा आणि पार्थ म्हणतात, अगं आई तुझं नाव घेणारच होतो, तू बोलून तरी दे आम्हाला, असं यांचं बोलणं सुरू असतं. तितक्यातच खरं तर इकडे आर्या घरी आलेली असते. आता इकडे रम्या आणि वसूसुद्धा रूमच्या बाहेर निघलेले असतात. जेव्हा त्या आर्याकडे पाहतात तेव्हा तर त्यांना धक्काच बसलेला असतो. वसू म्हणत असते, ही मुलगी इथे काय करते? त्यावर रम्या म्हणत असते, आली असेल लाडू खायला, असं यांच्या दोघींचं बोलणं सुरू असतं. आता इकडे ती म्हणत असते, हाय गाईज, असं म्हटल्यावर सगळ्यांचंच लक्ष जातं. आता जेव्हा नंदिनी आर्याला बघते तेव्हा इथे नंदिनीला फार खटकलेलं असतं. आता आर्या जेव्हा समोर येते तेव्हा माननी म्हणत असते, काय गं असं अचानक? त्यावर आर्या म्हणत असते, हो म्हटलं चला, काय आहे ना, बाळाला जरा घरचं आणि प्रेम हाताने बनवलेलं खावंसं वाटलं होतं, मी आता जाणार तरी कुठे दुसरीकडे, इथेच येणार ना. त्यावर माननी म्हणत असते, हो गं अर्थात इथेच येणार, तू कशाला दुसरीकडे कुठे जायचं आहे तुला, असं म्हटल्याबरोबर आर्या लगेच माननीला मिठी मारत असते आणि थँक्यू आई म्हणत असते. जेव्हा या वसू आणि पाहतात तेव्हा त्यांच्या दोघींना सुद्धा संशय आलेला असतो. इकडे आर्याचं लक्ष लाडूकडे जाते, जणू काय तिला माहीतच नाही की घरी लाडू बनवलेले आहेत. आर्या म्हणत असते, अरे वा लाडू कुणी बनवलेत? त्यावर माननी म्हणत असते, मी सांगते थांब, अगं हे लाडू खरं तर पार्थनी आणि जीवानी बनवले त्यांच्या बायकांसाठी, असं म्हटल्याबरोबर आर्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. आता माननी म्हणत असते, बरं ठीक आहे पोरींनो, चला एवढे बनवलेत ना लाडू, आता खाऊन तरी घ्या की गं, असं म्हणून हातात लाडू घेऊन त्या दोघींनाही खाऊ घालत असते. तेव्हाच हे दोघेही जोरात वरडतात आणि म्हणत असं, अगं आई थांब, आमच्याकडनं तू उल्लू बनवून लाडू बनवून घेतलेस, आता आमच्या हाताने आमच्या बायकांना खाऊ तरी घालून दे, असं म्हटल्याबरोबर माननी म्हणते, खाऊ घाला रे बाबांना, खाऊ घाला. आता हे दोघीही त्यांच्या बायकांना खाऊ घालत असतात.
आता जीवा नंदिनीला आणि इकडे पार्थ काव्याला खाऊ घालत असतो. इकडे आर्याचा मात्र जळफाट होत असतो. तिला फार राग येत असतो. ती मुद्दाम मध्ये बोलत असते, आई तुम्ही मला खाऊ घाला, यांना जाऊन द्या त्यांच्या बायकांकडे, मी माझ्या आईच्याच हातचं खायला आले असं समजेल, आता मला तरी कोण भरवणार ना, असंही ते नंदिनीकडे बघतच म्हणत असते. आता इकडे वसू आणि रम्याला सुद्धा हे खटकत. इकडे माननी लगेच ते आर्याला खाऊ घालत असते. आर्या परत आता माननीला मिठी मारते. हे वसू आणि रम्या पाहतात तेव्हा वसू म्हणत असते, काय चाललंय हिचं. त्यावर इकडनं जी काही रम्या असते ती म्हणत असते, सेटिंग. आई आता तू काळजीच करू नको, आपलं मिशन सक्सेसफुल करणार बघ ही, असं म्हणून दोघे हसायला लागत असतात. इकडे जी काही आर्या असते ती लाडू खात असते. माननी म्हणत असते, बघा बायकांना खाऊ घातले, आईला नाही खाऊ घातले, असं म्हटल्याबरोबर आता हे दोघीही आता माननीला जबरदस्ती लाडू खाऊ घालत असतात. इकडे आर्या लाडू खात असते आणि नंदिनीकडे पाहत असते आणि मनातच म्हणत, बघत राहा नंदिनी, एक दिवस असा येईल की मी जीवाच्या आयुष्यात आणि या घरात तुझी जागा मिळवून दाखवेल, असे ते आर्या लाडू खात म्हणत असते. नंदिनीला हे फार खटकलेलं असतं. जेव्हा ती तिच्या बेडरूममध्ये येते तेव्हा खरं तरी तिला फार राग येत असतो आणि हे आर्याचं नेमकं काय चाललंय हेच तिला कळत नसतं. जीवासुद्धा आलेला असतो. जीवा नंदिनीला पाहतो आणि पडदिशीन दरवाजा लावतो आणि तिला मिठी मारत असतो आणि तिला म्हणत असतो, काय ग नंदिनी, मी तुझ्यासाठी इतके छान लाडू बनवले तरी सुद्धा तू मिठी मारायची सोडून मी तुला मिठी मारतोय, असं म्हटल्याबरोबर लगेच नंदिनी त्याला पडदिशीन बाजूला करते आणि म्हणत असे, सोडा मला ओ जीवा, खरं तर मला हे आर्याचं काय चाललंय हेच कळत नाही. बघितलं ना तुम्ही खाली कशी वागत होती, तर ती आईंना सतत आई आई म्हणून मिठी मारत होती आणि आईच्या हातचे लाडू खायला आले अशी म्हटली ती. असं म्हटल्यावर जीवा म्हणतो, अरे बापरे हे झालंय होय, मला वाटलं काय झालं एवढं. नंदिनी म्हणत असं, तुम्हाला यात काहीच वेगळं वाटत नाही का. अरे नंदिनी काय वाटणार आहे वेगळं, म्हटली असेल आई, आई तर म्हटली ना, त्यात काय एवढं. आणि असंही त्या दिवशी ती म्हटली ना माझ्याबद्दल, तिला काहीच वाटत नाही. नंदिनी म्हणत असते, काय जीवा तुम्हाला हे खटकत नाही का, तिला जर आईंना आईच बनायचं असतं तर ती पहिल्या दिवसापासून म्हटली असती, मग आता हल्ली काही दिवसापूर्वीपासूनच ती आई का म्हणते ते सुद्धा. अहो आई काय चाललंय तिचं, मला हेच कळत नाही. हे बघ नंदिनी, मला काय वाटते माहिती आहे का, की ती एकतर मुंबईत एकटी राहते, तिची आईसुद्धा तिच्यासोबत नाही, तिला वाटत असेल तिच्या आईने तिची काळजी घ्यावी म्हणून. आता आपल्या आईकडे बघून तिला तिच्या आईची आठवण येत असेल आणि म्हणून ती आई म्हणत असेल, एवढं कशाला तू विचार करतेस, असं काहीही नसेल. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, अहो जीवा पण मी काय म्हणते हे ऐकून तरी घ्या ना. तितक्यातच जीवाला कॉल आलेला असतो आणि जीवा तिथून निघून जातो. नंदिनीला मात्र हे पूर्णपणे खटकलेलं असतं. नंदिनी म्हणत असते, जीवाला मी कसं समजावून सांगू हेच मला कळत नाही. ही आर्या ठरवून आईच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते, नेमकं हिच्या डोक्यात काय चाललं असेल, जेव्हा माझ्याशी खोटं तर बोलत नसतील ना, असंही ते नंदिनीच्या मनात विचार आलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की काव्या पार्थला म्हणत असते, आपण दोघेही ना सतत दोन वेगळ्या टोकांचं बोलत असतो, आपण आयुष्यभर कसे एकत्र राहणार आहोत काय माहीत, असंही ते काव्याने म्हटल्याबरोबर त्यांच्या दोघांचं जे काही केच असतं ते हवेने उडून इथे खाली फरशीवर पडलेलं असतं. आता पार्थचं लक्ष जातं आणि पार्थला टेन्शन आलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला रम्या वसूला म्हणत असते, आपण असं काहीतरी करायला हवं जेणेकरून तिच्या मनावर घाव बसेल. आपण जर हे करू शकलो ना तर पुन्हा एकदा या घरात 16 डिसेंबरसारखा मोठा धमाका घडून आणू शकतो, असं म्हटल्याबरोबर वसूच्या चेहऱ्यावर हसू आले. आता ह्या खरं तर इकडे आर्याबद्दल बोलत आहेत. आर्याशी जवळीक करून तिच्या मनात काही बाई भरून आता हे सत्य सगळ्यांसमोर आणण्याचा त्यांचा प्लॅनिंग असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ आता काव्याला जवळ घेतो आणि म्हणत असतो, काव्या काही झालं तरी आपण एकमेकांची साथ कधीही सोडायची नाही, असं म्हटल्यानंतर आता काव्या त्याला मिठी मारत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.